स्वागतासाठी गर्दी केलेली आहे। टीम इंडिया T20 वर्ल्ड कप घेऊन भारतामध्ये सकाळीच दाखल झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट त्यांनी घेतली आणि दिल्लीहून टीम इंडिया आता मुंबईला परतते। मुंबईमध्ये मुंबई एअरपोर्टवर त्यांचं अगदी काही क्षणात आगमन होणार आहे। मात्र मरीन ड्राइव्ह परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी अवघी मुंबई थांबले असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण संपूर्ण जनसागर इथे उसळलेला पाहायला मिळतोय। टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळते। अशी गर्दी ना भूतो ना भविष्यती अशी ही गर्दी आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी विलास बडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खरं तर माझे सहकारी ते आहेत। विलास, तुम्ही संपूर्ण अनुभव हा घेताय, काय स्वतःला काय वाटतंय आणि चाहत्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? विलास, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे खरं तर इतका हा जनसागर आहे त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, कारण सगळीकडे खरं तर टीम इंडियाचा जयघोष सुरू आहे। मुंबईमध्ये अगदी थोड्याच वेळात विश्वविजेत्यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी हे चाहते इथे दाखल झालेले आहेत। मरीन ड्राइव्हवर हा जनसागर उसळला असल्याचं पाहायला मिळतंय। अशी गर्दी आपण मला तर वाटतंय कधीच पाहिली नव्हती, ना भूतो ना भविष्यती अशी ही गर्दी इथे झालेली आहे। मोठ्या प्रमाणात रस्ते हे खचाखच चाहत्यांनी भरलेले आहेत, वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र तरी देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळे चाहते आपल्या लाडक्या क्रिकेटर्सला पाहण्यासाठी त्यांची प्रतिमा आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद करण्यासाठी इथे आलेले आहेत। हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी ते इथे आलेले आहेत। क्रीडा रसिकांना स्टेडियममध्ये आज वानखेडे स्टेडियममध्ये फ्री एंट्री देण्यात आलेली आहे। फर्स्ट कम फर्स्ट अशी ही एंट्री तिथे असणार आहे। त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर तर आधीच मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। वानखेडे स्टेडियम देखील खचाखच भरून गेलेलं आहे। तर ही तीन दृश्य सध्या आपण पाहतोय। मरीन ड्राइव्ह परिसरातली ही दृश्य आहेत। कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। गाड्यांनाही तिथे जायला जागा नाहीये, रस्त्यांवर चालायला जागा नाहीये, इतक्या मोठ्या प्रमाणात हा जनसागर उसळलेला आहे। ना भूतो ना भविष्यती अशी ही गर्दी। स्वागतासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। क्रिकेट रसिकांकडून इंडियाचा जयघोष इथे केला जातोय आणि मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। न्यूज 18 लोकमतवर हा संपूर्ण विजयी जल्लोष तुम्ही पाहताय। कशा प्रकारे हे रस्ते खचाखच भरून गेलेले आहेत, वाहतूक कोंडी झालेली आहे, रस्त्यावरून चालायला जागा नाहीये, इतक्या मोठ्या प्रमाणात चाहते या परिसरात पोहोचलेले आहेत। वानखेडे स्टेडियममध्ये खरं तर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधी ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक विश्वविजेत्यांची निघणार आहे आणि ही संपूर्ण मिरवणूक पाहण्यासाठी, हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी चाहते इथे मोठ्या प्रमाणात त्यांनी गर्दी केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, तीन कॅमेऱ्यातली ही दृश्य आहेत। कशा प्रकारे मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। तोबा गर्दी खरं तर म्हणूयात, अशी गर्दी आपण आधी कधीच पाहिली नसेल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण स्वागतासाठी मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। क्रिकेट रसिकांकडून इंडियाचा जयघोष सतत केला जातोय। त्यांच्या आवडत्या क्रिकेटरचं नाव घेऊन जयघोष केला जातोय। रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, बुमराह असेल, प्रत्येकाचं नाव घेऊन हे चाहते जयघोष करतायत। रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन आता मुंबईमध्ये परतते। अगदी काही क्षणात मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं आगमन होणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथे एअरपोर्टवर देखील मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। तर सध्या ही मरीन ड्राइव्ह परिसरातली दृश्य आपण पाहतोय। मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये कशा प्रकारे गर्दी करण्यात आलेली आहे। टीम इंडिया T20 वर्ल्ड कप घेऊन भारतामध्ये सकाळीच दाखल झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आता टीम इंडिया मुंबईमध्ये परतणार आहे। टीम इंडियाची मुंबईमध्ये ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक निघणार आहे। मरीन ड्राइव्ह परिसर ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही मिरवणूक असणार आहे। मात्र हा संपूर्ण सोहळा, ही संपूर्ण मिरवणूक पाहण्यासाठी कशा प्रकारे चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। रस्ते अगदी खचाखच भरलेले आहेत। इंडियाचा जयघोष प्रत्येकाकडून केला जातो।
तर मुंबईचा राजा रोहित शर्मा असा जयघोष केला जातोय। रोहित शर्मा हा कप्तान होता आणि त्याच्याच कप्तानीमध्ये टीम इंडियानं हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्याचंच कौतुक करण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतायत। खचाखच रस्ते भरून गेलेले आहेत, वाहतूक कोंडी झालेली आहे, रस्त्यांवर चालायला सुद्धा जागा नाहीये अशी ही गर्दी आपण पाहतोय। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन डेक बसमधून खरं तर प्लेयर्सची ही मिरवणूक निघणार आहे। जय शाह द बेस्ट स्क्रिप्ट राइटर। ये सब कैमरा पे नहीं बोलने का। भाई बहुत अच्छा फीलिंग है। जब से इंडिया जीता है तब से यही फीलिंग था कि वापस इंडिया कब आएगा और ये परेड कब होगा उसकी राह देख रहे थे। आज इंडिया आ रहे तो उसके लिए बहुत एक्साइटेड है। देखते हैं अभी कब इंडिया आती है और उसके लिए रुक रहे बस। बारिश भी है और इंडिया भी टीम इंडिया आ जाए, मजा आ जाएगा। स्टेडियम के अंदर फीलिंग कम रहेगा, यहाँ पर फीलिंग ज्यादा है। तब तो मैं छोटा बच्चा था मगर याद तो आ रही है। वो 2011 में रोड पे निकले थे, वो भी एक बार याद आ रहा है। ये बोल सकते हैं 19 नवंबर का ये मेडिसिन है। क्या कहना चाहेंगे आप? हमारी इंडिया जीत गई। हिंदुस्तान इंडिया, ये इंडिया का जोश है, ये देखो ये इंडिया का क्राउड है। कप रोहित शर्मा का ही था और उसको मिलना चाहिए था। वर्ल्ड कप भी हमारा था और ये भी कप हमारा था और आने वाली चैंपियन ट्रॉफी भी हमारी रहेंगी और वर्ल्ड चैंपियन ट्रॉफी भी हमारी रहेंगी। भारत माता की जय। खरं तर 2023चा दिवस आठवतोय जेव्हा फायनलमध्ये भारतीय टीमचा पराभव झाला होता। मात्र त्यावेळी देखील या संपूर्ण क्रीडाप्रेमींनी, क्रिकेटर प्रेमींनी असाच सपोर्ट टीम इंडियाला दाखवला। T20 वर्ल्ड कप जीता है इंडिया, इससे बड़ा जश्न कुछ भी नहीं हो सकता है। सब लोग फैंस है और सब लोग रोहित शर्मा, विराट कोहली पूरे टीम को मिलने आए हैं। इससे ज्यादा ये नहीं सकता और 2023 की हार के बाद ये सबसे बड़ा जश्न है। तर 2023चा तो दिवस होता जेव्हा भारतीय टीमचा फायनलमध्ये पराभव झाला। किधर देखना है यहाँ उन पे? आपका नाम बताइए। माय नेम इज वेदांत। भैया देखिए अपनी इंडियन टीम यहाँ पे आने वाली है। तर बघा ही तरुणाई कशा मोठ्या प्रमाणात इथे आलेली आहे आपल्या विश्वविजेत्या टीमचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी। टीम इंडिया खरं तर आता मुंबईमध्ये अगदी काही क्षणात परतणार आहे आणि त्यांचंच कौतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी ही गर्दी केलेली आहे। ही तीन दृश्य न्यूज 18 लोकमतचे हे तीन कॅमेरे आपण पाहतोय। या तीन कॅमेऱ्यांमधून आम्ही ही सगळ्या वेगवेगळ्या अँगलनं खरं तर ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आहेत। कशा प्रकारे हे रस्ते संपूर्णपणे खचाखच भरून गेलेले आहेत। कॅमेरा 2 मधली ही वेगळ्या अँगलनं, टॉपच्या अँगलनं ही दृश्य पाहतोय आणि कॅमेरा 3 मधले एअरपोर्टवरची ही दृश्य आहेत।